तिळाचे लाडू करायचे म्हटलं की बऱ्याच जणींना हे टेन्शन आलेलं असते. पण तिळाचे लाडू करताना त्याचं योग्य प्रमाण असलं तर तिळाचे लाडू हे चांगले होतात. आणि गूळही त्या प्रमाणातच घातला आणि त्याला गोडी चांगली आली की मग चवीलाही हे लाडू चांगले लागतात. अशाच प्रकारे आज मी हे तिळाचे लाडू करणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथं 1 किलो गावरान तीळ घेतलेले आहेत. हे तीळ अनपॉलिश्ड तीळ आहेत आणि त्याच्याबरोबरच मी इथं 1 किलो खिसलेला गूळ घेतलेला आहे. तीळ आणि गूळ हे दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. तर गॅसवर एक कढई तापत ठेवायची. ती कढई चांगली तापली की मग गॅस मंद करायचा आणि मग हे तीळ त्यात टाकायचे. हे तीळ सतत हलवायचे आणि हे तीळ जरा फुलले, चटचट करायला लागले की मग समजायचं की आपले तीळ चांगले भाजत आलेले आहेत. तर हे तीळ चांगले भाजले की नंतर मग हे तीळ एका ताटात काढून घ्यायचे आणि हे तीळ थंड करायसाठी तसेच ठेवायचे. आता ज्या कढईत आपण तीळ भाजलेलं होतं त्याच कढईत 2 चमचे तूप घ्यायचं आणि त्या कढईत खिसलेला गूळ घालायचा. तो गूळ घातल्यानंतर त्यात 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि हा गूळ त्याच्यात पूर्ण विरघळवून घ्यायचा. हा गूळ विरघळल्यानंतर त्याला चांगला फेस येतो. हा फेसही चांगला हलवून घ्यायचा आणि त्याला पाक येण्यासाठी ठेवून द्यायचं. हा पाक ओळखण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या प्लेटमध्ये त्यातले थोडेसे 2-3 थेंब त्यात टाकायचे. जर हा गूळ एकदम पातळ पसरत असेल किंवा रबरासारखा थोडासा लांबल्यासारखं होत असेल तर पाक अजिबात अजून आलेला नाही. तर आणखीन 2 ते 3 मिनटानंतर त्याच प्लेटमध्ये आणखीन थोडंसं ते मिश्रण घ्यायचं आणि हे बघायचं तर इथं ही गोळी तयार होत आलेली आहे आणि ही रबरासारखी लांबतही नाही आहे. म्हणजे इथं समजायचं की आपला पाक तयार होत आलेला आहे. 2 मिनटं आणखीन एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आणि नंतर आपण जे भाजलेले तीळ होते ते त्यात घालायचे. हे मिश्रण सगळं एकजीव करायचं आणि नंतर मग गॅस बंद करून द्यायचा. हे तीळ त्या पाकात पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स झालं की 2 मिनटासाठी तसंच ठेवायचं. आता 2 मिनटानंतर लाडू बांधायला घ्यायचे. आता ह्या वेळेला हे मिश्रण हाताला जरा पोळतं. तशा वेळेस थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि नंतर हे लाडू बांधून घ्यायचे. ह्या वेळेला ह्याचा आकार देता येत नाही. एवढेसे लाडू झाले की नंतर मग ह्याला आकार द्यायचा. आता इथं मी सगळे आकार देऊन घेते आणि त्याच्यानंतर हे बाकीचे लाडू बांधायला घेते. आता हे लाडू बांधताना हाताचा स्पीड मात्र वाढवायचा. कारण हे मिश्रण एकदा थंड झालं की पुन्हा हे लाडू बांधता येत नाहीत. हाताला थोडंसं चिटकत असेल तर बोटावर थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते पाणी सगळं हाताला पसरून घ्यायचं आणि मग हे लाडू बांधायला घ्यायचे. हे सगळं मिश्रण मी त्याच कढईत ठेवलेलं आहे कारण कढई थोडी गरम असल्यामुळे त्यातलं मिश्रणही थोडंसं गरम राहतं. त्यामुळे आपल्याला लाडू वळता येतात. तिळाचे लाडू करताना त्याचं योग्य प्रमाण घेतलं आणि पाक व्यवस्थित जमला म्हणजे मग तिळाचे लाडूही व्यवस्थितच येतात. पाक करायच्या वेळेला जर ती गोळी घट्ट आली तर मग अजिबात तिळाचे लाडू बांधता येत नाहीत. त्यामुळं पाक हा सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच करायचे म्हणजे मग लाडू चांगले बांधता येतात. इथं आपले सगळे लाडू तयार होत आलेले आहेत. तर इथं बघा हा आपला शेवटचा लाडूही बांधायला चालू आहे. तर इथं हा लाडूही बांधता येत आहे. अगदी शेवटच्या लाडूपर्यंत हे तिळाचे लाडू बांधता येतात. इथं बघा हा आपला अगदी शेवटचा लाडूही अगदी गोल गरगरीत बांधून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने केलेले तिळाचे लाडूही अजिबात चुकत नाहीत. अगदी गोल गरगरीत बांधता येतात. हा बघा हा आपला शेवटचा तिळाचा लाडू. तर अशा पद्धतीने मी इथे सगळे तिळाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत. हे सगळे लाडू तयार झाले की एका ताटात काढून घेतलेले आहेत. जसे जसे होतील तसे एक एक करत त्या ताटात मी लाडू ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने तिळाचे लाडू एकदा नक्की करून बघा. योग्य प्रमाण असलं की तिळाचे लाडूही बिघडत नाहीत. आता हे लाडू माझे ऑर्डरचे लाडू होते त्यामुळे हे लाडू थंड झाले की जशी जशी ज्यांची ज्यांची ऑर्डर होती त्याप्रमाणे मी पॅक करून ज्यांचं त्यांना पोहोच केले. तर नक्की एकदा हे लाडू तयार करून बघा.